नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत यू नोचा वापर, उपयोग आणि त्याचे सर्वसमावेशक वाक्य. म्हणजे यू नोचा वापर, उपयोग केव्हा केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड वाक्य, सेंटेन्सेस कशी असतात ती. पहिलं बघा, यू नोचा वापर, उपयोग. यू नो विशेष अर्थपूर्ण नसलेला वाक्यप्रचार आहे. म्हणजे यू नो फक्त वापरून वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजे वाक्य पूर्णता होते पण आपल्याला कळत नाही की नक्की काय बोलायचं आहे, काय बोलतोय ते कळत नाही. तर म्हणजे अर्थ पूर्ण होत नाही अशा दृष्टीने ते लिहिलेलं आहे. तर बोलताना पुढे काय म्हणावं याचा विचार करताना किंवा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट आठवण करून देण्यास मदत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे याचा वापर केला जातो. आणि यू नोची वाक्य संभाषणामध्ये सर्रासपणे वापरली जातात. आपणास माहितीच असेल की बोलताना वगैरे यू नोची वाक्य खूप वापरली जातात. त्यामुळे सर्रासपणे त्याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे विशेष महत्त्वाची वाक्य आहेत, इग्नोर करून चालणार नाहीत आणि आपल्याला ती यायला पण पाहिजे. चला तर बघूया ती वाक्य कशी आहेत ती. यू नोची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं बघा, बाहेर खूप उष्णता आहे, तुम्हाला माहीत आहे. बाहेर खूप उष्णता आहे, तुम्हाला माहीत आहे. वाक्यानं इट्स हॉट आउटसाईड, यू नो. इट्स हॉट आउटसाईड, यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे बाहेर खूप उष्णता आहे असं आहे ते. इट्स हॉट आउटसाईड, यू नो असं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं, तुम्हाला माहीत आहे तुम्ही खरोखरच एक चांगली कादंबरी लिहिली पाहिजे. तुम्हाला माहीत आहे तुम्ही खरोखरच एक चांगली कादंबरी लिहिली पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही एक चांगली कादंबरी लिहिली पाहिजे. म्हणजे कोणी आश्चर्याने म्हणजे कोणाला तरी कोणतरी ॲप्रिशिएट करत असेल, कोणाला वाटत असेल की तुम्ही चांगलं लिहितात, त्यामुळे तुम्ही चांगली एक कादंबरी लिहू शकता, लिहिली पाहिजे या दृष्टीने हे वाक्य बोललं गेलेलं आहे. बघा कसं येणार ते. यू नो यू रिअली शूड राईट अ नोवेल. यू नो यू रिअली शूड राईट अ नोव्हल असं म्हटलेलं आहे. नोव्हल म्हणजे कादंबरी, लक्षात घ्या. रिअली म्हणजे खरोखर. पाहिजे म्हणजे लिहिली पाहिजे, त्याच्यासाठी शूड राईट आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, बरं मी काय म्हणू शकतो तुम्हाला माहीत आहे मला माझे करिअर खूप पुढे घेऊन जायचे आहे. बरं मी काय म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला काय करायचं आहे, तर मला माझं करिअर खूप पुढे घेऊन जायचं आहे असं अर्थ होतो त्याचा. वाक्य बघा इंग्रजीमध्ये, वेल व्हॉट कॅन आय से, यू नो आय वॉन्ट माय करिअर टू गो फार. वेल व्हॉट कॅन आय से, यू नो आय वॉन्ट माय करिअर टू गो फार. म्हणजे मला माझे करिअर खूप पुढे घेऊन जायचं आहे असं वाक्य केलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, मित्रांनो तुम्हाला नियम माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला नियम माहिती आहे. वाक्यानं गाईज यू नो द रूल्स. गाईज यू नो द रूल्स. रूल्स म्हणजे नियम, गाईज म्हणजे मित्रांनो. नेक्स्ट पाचवं, ते इतके सोपे नाही तुम्हाला माहीत आहे. ते इतके सोपे नाही तुम्हाला माहीत आहे. वाक्यानं इट्स नॉट दॅट इझी, यू नो. इट्स नॉट दॅट इझी, यू नो म्हणजे इतके सोपे नाही हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं, तुम्हाला माहीत आहे का. तुम्हाला माहीत आहे का, यू नो व्हाय. यू नो व्हाय. अजून पण एक वाक्य येतं, तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहीत आहे का असं आपण एक प्रश्न करतो, बरोबर. तुम्हाला माहीत आहे का, डू यू नो दॅट.
डू यू नो दॅट हे पण येतं. तुम्हाला माहिती असेल हा प्रश्न, तो पण तुम्हाला माहीत आहे का? डू यू नो दॅट हा पण येतो, पण हा पण यूज केला जातो यू नो व्हाय, यू नो व्हाय असं पण तुम्हाला माहीत आहे का येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं, तुम्हाला माहीत आहे की हे आमचे धोरण आहे. तुम्हाला माहीत आहे की हे आमचे धोरण आहे. वाक्यना यू नो धिस इज आवर पॉलिसी. यू नो धिस इज आवर पॉलिसी. पॉलिसी म्हणजे धोरण, आवर म्हणजे आमचे, असं आहे की यू नो धिस इज आवर पॉलिसी. नेक्स्ट 8वं वाक्य, आयुष्य खूप गुंतागुंतीचे आहे. तुम्हाला माहिती आहे. आयुष्य खूप गुंतागुंतीचे आहे. तुम्हाला माहिती आहे. वाक्यना लाईफ इज सो कॉम्प्लिकेटेड. यू नो. लाईफ इज सो कॉम्प्लिकेटेड. यू नो असं वाक्य. कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचे, आहेसाठी इज वापरलेला आहे. लाईफ म्हणजे आयुष्य आणि खूपसाठी सो आहे. आणि यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे. लक्षात घ्या, माहिती आहे आणि माहीत आहे एकच आहे ते. त्यामध्ये वापरलं जातं, केव्हा केव्हा माहीत आहे म्हणून वापरलं जातं, केव्हा केव्हा माहिती आहे म्हणून वापरलं जातं. ते एक सेपरेट नाही आहे. लक्षात घ्या, माहिती आहे किंवा माहीत आहे एकच आहे ते. त्यामुळे ते लक्षात घ्या, नाही तर कन्फ्युजन कराल की माहीत आहे आणि माहिती आहे वेगवेगळं दिलेलं आहे तरी त्याचं मिनिंग कसं यू नोच येतं. तर ते एकच आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर 9वं, तुम्हाला माहीत आहे की ते काय आहे. तुम्हाला माहीत आहे की ते काय आहे. वाक्य ना यू नो व्हॉट दॅट इज. यू नो व्हॉट दॅट इज अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य, मी कामावर नाही आहे. तुम्हाला माहीत आहे. मी कामावर नाही आहे. तुम्हाला माहीत आहे. म्हणजे मी कामावर गेलो नाही हे तुम्हाला माहिती आहे असं वाक्याचा अर्थ आहे. वाक्य बघा, आय एम ऑफ ड्युटी. यू नो. आय एम ऑफ ड्युटी. यू नो तुम्हाला माहिती आहे मी कामावर नाही आहे ते, असं. त्याच्यानंतर 11वं, आम्ही करतो तुम्हाला माहिती आहे. आम्ही करतो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आम्ही करत आहोत ते तुम्हाला माहिती आहे. वाक्याना वी डू. यू नो. वी डू. यू नो असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं, तुमची चूक नाही आहे. तुम्हाला माहीत आहे. तुमची चूक नाही आहे. तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तुमची चूक नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे. वाक्याना इट इजंट युअर फॉल्ट. यू नो. इट इजंट युअर फॉल्ट. यू नो. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, हा एक मोठा निर्णय आहे. तुम्हाला माहिती आहे. हा एक मोठा निर्णय आहे. तुम्हाला माहिती आहे. वाक्याना इट्स अ बिग डिसिजन. यू नो. इट्स अ बिग डिसिजन. यू नो. त्याच्यानंतर 14वं वाक्य, आम्ही खूप बोलायचो. तुम्हाला माहिती आहे. आम्ही खूप बोलायचो. तुम्हाला माहिती आहे. वाक्याना वी वी यूज टू टॉक अ लॉट. यू नो. वी यूज टू टॉक अ लॉट. यू नो. इथे लक्षात घ्या, यूज टू टॉक यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, खूप बोलायचो म्हणजे एखाद्याची सवय होती त्यावेळी सवयीसाठी यूज्ड टू यूज केलं जातं. लक्षात घ्या, भूतकाळासाठी घडलेली क्रिया किंवा एखादी सवय असेल, बोलायचो, करायचो वगैरे, त्याच्यासाठी यूज्ड टू यूज केलं जातं. त्याच्याप्रमाणे इथे यूज टू वापरलेला आहे बघा. वी यूज टू टॉक अ लॉट म्हणजे आम्ही खूप बोलायचो. त्यावेळी आम्ही खूप बोलायचो त्याच्यासाठी यूज टू वापरलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं, मी प्रामाणिकपणे सांगतोय. तुम्हाला माहिती आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय. तुम्हाला माहिती आहे. वाक्याना आय एम बिईंग हॉनेस्ट अँड यू नो इट. आय एम बिईंग हॉनेस्ट अँड यू नो इट. किंवा मी प्रामाणिक आहे हे तुम्हाला माहिती आहे असं पण ह्या वाक्याचा अर्थ येऊ शकतो. मी प्रामाणिकपणे सांगतोय पण येऊ शकतो किंवा मी प्रामाणिक आहे हे तुम्हाला माहिती आहे अशा दृष्टीने पण हे वाक्य बोलू शकतो आपण. आय एम बिईंग हॉनेस्ट अँड यू नो इट असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, मुले मुलेच असतील. तुम्हाला माहिती आहे. मुले मुलेच असतील. तुम्हाला माहिती आहे. वाक्याना बॉईज विल बी बॉईज. यू नो. बॉईज विल बी बॉईज. यू नो. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं, मला वाटतं तुम्हाला ते उत्तर माहीत आहे. मला वाटतं तुम्हाला ते उत्तर माहीत आहे. वाक्याना आय थिंक यू नो दॅट ॲन्सर. आय थिंक यू नो दॅट आन्सर. आन्सर म्हणजे उत्तर. आय थिंक म्हणजे मला वाटतं. यू नो तुम्हाला माहिती आहे असं मला वाटतं असं आहे वाक्य ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, तुम्हाला माहिती आहे ही खरोखर वाईट कल्पना नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ही खरोखर वाईट कल्पना नाही आहे. वाक्याना
यू नो दॅट्स रिअली नॉट अ बॅड आयडिया. यू नो दॅट्स रिअली नॉट अ बॅड आयडिया. बॅड आयडिया म्हणजे वाईट कल्पना. खरोखरच म्हणून रिअली आलेलं आहे, नाही आहे म्हणून नॉट यूज केलेलं आहे, लक्षात घ्या. दॅट्स रिअली नॉट अ बॅड आयडिया म्हणजे ही खरोखर वाईट कल्पना नाही आहे असं आहे. आणि यू नो यूज केलेलं आहे बिकॉज ऑफ तुम्हाला माहिती आहे त्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट 19. ते खूप छान होतं, तुम्हाला माहिती आहे. हे ते खूप छान होतं, तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला माहीत आहे. वाक्य ना, इट वॉज वंडरफुल, यू नो. इट वॉज वंडरफुल, यू नो. वंडरफुल होणे म्हणजे चांगलं आहे, छान आहे असं पण म्हणू शकतो किंवा इट वॉज नाईस पण म्हणू शकतो. इट वॉज नाईस पण म्हणू शकतो, पण वंडरफुल इट्स बेटर आहे म्हणून वंडरफुल यूज केलेलं आहे. इट वॉज वंडरफुल, यू नो म्हणा. त्याच्यानंतर 20वं वाक्य, मी विचार करत होतो की आपण एकत्र जेवू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळे आहात का? मी विचार करत होतो की आपण एकत्र जेवू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळे आहात का? वाक्याने वाक्य बघा, मी विचार करत होतो म्हणजे चालू भूतकाळ आहे म्हणून इथे वॉज थिंकिंग आलेलं आहे. लक्षात घ्या, आय वॉज थिंकिंग. इतक्या मी विचार करत होतो हे वाक्य आय वॉज थिंकिंग एवढ्यापर्यंत होतं. त्याच्यानंतर वी कूड यू नो हॅव डिनर टुगेदर. वी कूड म्हणजे आपण एकत्र जेवण करू शकतो, की आपण एकत्र जेवू शकतो, की आपण एकत्र जेवू शकतो. ह्यासाठी वी कूड यू नो हॅव डिनर टू नाईट असं येतं तिथे. आणि त्याच्यानंतर आर यू फ्री धिस वीकेंड. आर यू फ्री धिस वीकेंड म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळे आहात का? त्याच्यासाठी आर यू फ्री धिस वीकेंड असं आलेलं आहे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. सगळ्या वाक्यासाठी क्वेश्चन मार्क नाही आहे, लक्षात घ्या. आय वॉज थिंकिंग वी कूड यू नो हॅव डिनर टू नाईट एवढ्यापर्यंत नाही आहे. हे वाक्य कुठलं आहे तर मी विचार करत होतो की आपण एकत्र जेवू शकतो एवढ्यापर्यंत आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क्स कुठे येतो तर या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळे आहात का? या आठवड्यामध्ये तुम्ही मोकळे आहात का? त्यावेळी ह्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क येणार, कारण हे कसलं वाक्य आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हो किंवा नाही आहे, त्याच्यामुळे आर यूज केलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा. म्हणून आर यू फ्री धिस वीकेंड. धिस वीकेंड म्हणजे या आठवड्यात, लक्षात घ्या, या आठवड्यासाठी धिस वीकेंड अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहे, यू नो वापरून केलेली आहेत. वाक्य पण कशी आहेत? झालेलीच आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली सांगतो. कारण डीपली सांगण्याचं आपण आता एवढ्या स्टेजला केवढे तरी व्हिडिओज केलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला आता वाक्याची रचना पण व्यवस्थित येत असणार आणि तुम्हाला पण येत असणार. तुम्हाला आता काय पाहिजे तर कसं वापरलं जातं काय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आता ही वाक्य अशी डायरेक्टली सांगतो आहे, कारण आपण भरपूर सराव केलेला आहे, खूप केलेला आहे. आता वाक्य पण भरपूर केलेली आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला हे व्यवस्थित यायलाच पाहिजे, त्या दृष्टीने आपण ते करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण भेट द्यायला विसरू नका. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आता रिसेंटली ओपन झालेलं आहे. ते शॉर्ट्ससाठीचं आहे, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. तिथे तुम्हाला खूप सारे व्होकॅब्युलरी मिळणार आहेत, शब्द मिळणार आहेत. ते कशाला तर आपली वर्ल्ड बिल्डिंग जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी. कारण वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला शब्दरचना ही खूप महत्त्वाची असते. त्याप्रमाणे आम्ही लक्षात घेऊन हा चॅनल आम्ही लॉन्च केलेला आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला भेट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. आमच्या चॅनलचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1. तुम्ही डायरेक्टली यूट्यूब हँडलवर जाऊन, यूट्यूब आमचं हँडल आहे @swapnilnaik1, म्हणजे तुम्ही डायरेक्टली यूट्यूब चॅनलवर जाऊन @swapnilnaik1वर
सर्च केला तरी तुम्ही आमच्या डायरेक्टली चॅनलवर जाऊ शकतात, पोहोचू शकतात. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.